नमस्कार. मी संदीप घाटगे. आजचा मुद्दा आपला काय आहे की आपण गुंतवणूक कुठं कुठं करू शकतोय, म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत आणि आपल्याला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर आपल्याकडे पर्याय काय आहेत. आता काय माहितीये का, असे लॉंग व्हिडिओज नॉलेजेबल आहेत. आता काही शॉर्ट्स बनवायला चालू आहेत आपल्या, पण त्यामध्ये खूप असं काही नॉलेज नाही मिळत. एखादा पॉईंट तो पण गडबडीत सांगतोय आपण. पण एक बेसिक आयडिया आहे, कारण आजकाल लोकांना शॉर्टच पाहिजेत आणि तेच मागायला लागलेत. पण हे लॉंग व्हिडिओ मी नेहमी बनवत राहीन, कारण एक्झॅक्ट जर नॉलेज घ्यायचं असेल आणि डीप लेवलला स्टडी करायचं असेल किंवा गोष्टी समजावूनच घ्यायच्या असतील तर लॉंग व्हिडिओला पर्यायच नाहीये. कारण आपला पेशन्स कमी व्हायला लागलेत हे मान्य आहे, पण पैसे कमवणं, पैसे साठवणं आणि वाढवणं हा पेशन्सचाच गेम आहे. आपलं चॅनलचंच नाव आहे की बाबा आपण मार्केट, शेअर मार्केट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण विचार करणार आहे, आणि तो पेशन्सचा गेम आहे. तुमच्याकडे जितका जास्ती संयम असेल तितके जास्ती तुमचे पैसे वाढतात. ठीक आहे, 15-20 मिनिटाचे व्हिडिओ आपण बनवू, अर्धा तास, कधी कधी आपण लाईव्ह सेशन्स पण घेऊ, 1 तास 1.5 तास. हा, लाईव्ह मार्केट बद्दल नाही, पण तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करूया. तर मुद्दा आपला काय की कुठं कुठं आपण गुंतवणूक करू शकतोय आणि गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यामध्ये किती पर्सेंट इंटरेस्ट मिळतो. आता हा जो डेटा आहे आणि हे जे काही व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, हे कुठलं आणलंय, मागच्या 25-30 वर्षांचा डेटा घेतलाय आणि कशा पद्धतीनं रिटर्न दिलेत हे बघून मी इथं सांगणार आहे. असं नाही की हे बघूनच पुढं होईल. त्यामुळे ज्या गोष्टी सांगतोय त्या एक गोष्टी समजण्यासाठी आहेत, हे एज्युकेशनल पर्पजसाठी आहेत, की बाबा शिक्षण तुमच्यासाठी मिळावं की कुठल्या पद्धतीने पैसे वाढतात आणि कुठले कुठले पर्याय. पर्याय खूप आहेत, पण भारतामध्ये जे सध्या मोठे पर्याय जे आहेत आणि सगळीकडे वापरतात ते आपण बोलूया. तर पहिला पर्याय काय आहे आपल्या इकडे, सेव्हिंग खाते असतं. बँकेमध्ये जातोय आणि आपण सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवतोय. आता ठेवतोय म्हणजे काय, असतातच ना प्रत्येकाला 2 टाईपचे अकाउंट बँक देतं बघा. एक नॉर्मली कुठलं सेव्हिंग खातं किंवा करंट अकाउंट, म्हणजे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. सेव्हिंग खात्यामध्ये जर पैसे तुम्ही ठेवला तर त्याच्यावर किती व्याज दर असते, 2 ते 4%. 4% पण आज खूप कमी बँकांमध्ये आहे, पण समजू आपण 2 ते 4%. आपल्याला पैशांचं रिटर्न मिळावं किती, हे आधीच सांगितले मी एक मागच्या व्हिडिओमध्ये. 7 ते 8% हा महागाईचाच दर आहे. म्हणजे महागाई इतकी वाढते, म्हणजे आज जर 100 रुपयाला ज्या सरासरी वस्तू येतात, म्हणजे आज भारतात ज्या काय वस्तू मिळतात त्यांची सरासरी काढली, एक 100 रुपयाला ज्या काय वस्तू येतात, पुढच्या वर्षी त्याच सगळ्या वस्तू सरासरी घ्यायचं झालं, ऍव्हरेज घ्यायची झाली, तर त्या 100 रुपयाला नाही मिळणार. पुढच्या वर्षी 107 ते 108 रुपयाला त्या वस्तू मिळणार. म्हणजे आज 100 रुपयाच्या वस्तू पुढच्या वर्षी 107 ते 108. तुम्हीच बघा, तुमचं घरी लागणारं साहित्य, किराणा असतो जो काय, बाजार वगैरे जायचा, तो दिवसेंदिवस वाढायला. आजी आजोबा सांगत होते 50-100 रुपये आम्ही सगळं भरून आणायचो, घरात भरायचं सगळं. आज 50-100 रुपयाला 1-2 भाज्या मिळाल्या तर मिळतात. मग काय झालं, महागाई वाढली आणि मग त्यामुळे सगळ्याच गोष्टी, कॉलेजच्या फीज असतील, दवाखान्यांचे असतील चार्जेस वगैरे, हे सगळे वाढतात. ते कशामुळे, महागाईमुळे. मग तुमचे पैसे, जर 100 रुपयाला मिळणाऱ्या वस्तू 107 ते 108 रुपये पुढच्या वर्षी लागणार आहेत. मग बँकेत तुम्ही सेव्हिंग खात्यात नुसते असे पैसे पडलेलेच असले तर काय होणार, तुमचे पैसे वाढणार नाही आहेत. का वाढणार नाहीत, म्हणजे 100 रुपये ठेवला आणि समजा मी 3% म्हणतोय सेव्हिंग खात्यात, 103 रुपये पुढच्या वर्षी मिळणार. पण महागाईचा दर 7 ते 8%. मग तो 7 ते 8% ऍव्हरेज दर पकडलाय, तो कमी जास्त थोडाफार होत राहतो नेहमी. म्हणजे तुम्हाला 107 ते 108 रुपये लागणार आहेत पुढच्या वर्षी, आणि आता तुमचे झाले 103, म्हणजे 4 ते 5 रुपये तुमचे कमी झाले. म्हणजे तुमची 100 रुपयाची किंमत 95 रुपये झाल्यासारखी आहे. ठीक आहे, त्यामुळे सेव्हिंग खात्यात पैसे ठेवूच नका. 5 ते 10 हजार रुपये किरकोळला असतील लागणार तुम्हाला इमर्जन्सीला, ते ठेवा. कुणाला तो, हा, आता डिपेंड काय करताय की तुम्ही किती खर्च करताय त्याच्यावर असतं. कोण म्हणेल की महिन्याला मी ₹1,00,000 असेच उडवतो, मग तुमच्यावर डिपेंड आहे ते. पण सेव्हिंग खात्यात जितके कमी, जितके इमर्जन्सी लागतात तेवढेच ठेवा. आता बरेच बँकांमध्ये सेव्हिंग खाते कशा आहेत माहिती आहे का, एक ठराविक रक्कम, म्हणजे समजा 25,000 रुपयाच्या वरती जर पैसे असतील सेव्हिंग खात्यांना, ते पैसे कुठे जातात, फिक्स डिपॉझिटला जातात, ऑटोमॅटिक फिक्स डिपॉझिटला जातात. का, म्हणजे काय, खातीच तशी बनलेत. म्हणजे 25,000 रुपयांच्या वरती जर सेव्हिंग खात्यात असतील तर ऑटोमॅटिक ते फिक्स डिपॉझिट होतात. परत काढायचे असतील तर तुम्ही लगेच काढू शकताय. पण हे फायद्याचं आहे ना, तुम्हाला समजा काही वेळा माहित नसतं बँकेत खात्यात किती पैसे पडलेत आणि सेव्हिंग खात्यावर ते ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतात. ते तुम्ही बँकवाल्यांना सांगू शकताय की हा, तुमच्या इथं असं अकाउंट असेल तर ते सेव्हिंग खात्याचं मला द्या, वरचे पैसे आमच्या ऑटोमॅटिक सेव्हिंगला जाऊ द्या, म्हणजे सॉरी, फिक्स डिपॉझिटला जाऊ द्या. पण सेव्हिंग खात्यामध्ये जास्ती पैसे ठेवणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचे पैसे वाढत नाहीत, कमी होतात. ओके, पुढे आपण कुठे इन्व्हेस्ट करू शकतोय, बँक एफडी मध्ये.
बँक एफडी फिक्स डिपॉझिट आज किती देतात तुम्हाला? 5 ते 7% व्याज दर देत आहेत. म्हणजे तुमचे पैसे 100 रुपये टाकला तर 105 ते 107 होणार. तुम्ही म्हणाल ये बाबा आमच्या गावामध्ये ना जास्त देतात की, कुठं 10% देतात, 12% देतात, काही पतसंस्था वगैरे असतात किंवा त्या बिश्या असतात गावातल्या. जर का पळून गेले किंवा काहीतरी घोळ झाला तर काय करणार? मी बघायला लागलोय मोठ्या बँका प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट असतील तर त्यांचा इंटरेस्ट रेट 10-15 वर्षांसाठी एफडी असेल तर रेट खूप वाढत नाही, कमी होतोय. बघा जावा तुम्ही एसबीआय ला जावा, 10-15 वर्षांच्या एफडीचे रेट बघा, एकतर एवढेच राहतील किंवा ह्याच्यापेक्षा कमी दिसतील तुम्हाला. बऱ्यापैकी ठिकाणी कमी असतात, वाढत नाही. तुम्ही म्हणा वाढायला पाहिजे, नाही वाढणार आहे. कारण का जसं जसं पुढे जाईल आपण, देश आपला डेव्हलप होत जाईल, व्याजदर कमी होतात. काही वर्षांपूर्वी 12, 13, 15% पण होते. खूप वर्षांपूर्वी जुन्या काळातले बघा व्याजदर, आता ते खाली खाली यायला लागलेत. तर त्यामुळेच एफडी मध्ये पैसे ठेवणं वाढतात का नाही? महागाई जर 7 ते 8%, 105 ते 107, 6%च्या ऍव्हरेज रेट आहे आज. म्हणजे तुमचे पैसे वाढणार नाहीत तेवढेच. म्हणजे महागाई वाढाल्या, पैसे तुमचं काय वाढणार? महागाईपेक्षा तुमचे जास्त पैसे वाढले पाहिजेत, हा पहिला पॉईंट आहे. एफडी कशासाठी करायची असते, काय असतं, हे डिटेल व्हिडिओ मी दुसरा बनवतो की फिक्स डिपॉझिट बँकेत ठेवण्याचे फायदे काय असतात. काही फायदे आहेत, म्हणजे एमर्जन्सी आहे, मुलाचं लग्न आहे, किंवा तुम्ही घर बांधणार आहात, किंवा शाळेची कॉलेजला कुठेतरी मेडिकल इंजिनिअरिंगला वगैरे ऍडमिशन घेणार, त्याचे फी तात्पुरते तुम्हाला लगेच लागणार आहे. पण त्याच्यासाठी 2-3 महिने आहेत किंवा 5-6 महिने आहेत, तर ते पैसे तुम्ही काय करू शकता? लगेच इन्व्हेस्ट करू शकत नाही. म्हणजे इन्व्हेस्ट कुठेतरी केले तर तुम्हाला ते मोठा पिरियड पाहिजे ना. इथं काय आहे, तुम्हाला एक थोड्या दिवसात लगेच पैसे पाहिजेत, त्यामुळे तुम्ही एफडी मध्ये प्रेफर केला असतं. डिटेल व्हिडिओ नंतर पाहू. शेती. आता काय माहितीये काय, आजी आजोबांना इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय माहित होतं? शेती घेणं. कारण ते शेतांमध्ये कामं करायचे, त्यातनं उत्पन्न वगैरे कमवायचे. आई वडिलांना बघा काय होतं की बाबा प्लॉट घ्या, घर घ्या, असं आई वडिलांचं. आता मध्ये काय असते, म्युच्युअल फंड वगैरे आले. आणि अजून छोटी मुलं हे म्हणणार पैसे साठवा विटवायचं काय नसतात, आल्यात उदळ. 10,000 आले, 50,000चा मोबाईल घेतात, 10,000 देतात, 40,000चा ईएमआय, असं काहीतरी चाललंय. म्हणजे दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकार यायला लागलेत इन्व्हेस्टमेंटचे. आता प्रत्येकाची ज्या त्या काळानुसार आहे. मग आता मुलांना इन्व्हेस्टमेंटचा काही संबंधच नाही, पण ते पुढे जाऊन पश्चाताप करणार आहेत. तर शेतीमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर शेतीची किंमत वाढते का हो? ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय, नाही वाढणार आहे. कारण शेती कशासाठी असते की, कुठल्या एरियात असते हे पण बघा. शेती नदींच्या कडेला असेल, किंवा जिकडे विहिरी पाणी आहे, तिथं आसपास वस्ती नाही, अशा ठिकाणी शेती आहे. त्या शेतीचा दर 6%च्या एफडी सारखाच वाढतोय. म्हणजे असं नाही आहे. आज जवळपास म्हणणार आता किती, एक 40 लाख रुपये एकर, म्हणजे मी 1 लाख रुपये गुंठा पकडतो, ठीक आहे. म्हणजे 40 लाख रुपये एकर झाले. 40 लाख रुपये एकर तुम्ही शेती घेतली तर ती पुढच्या 5-6 वर्षांमध्ये 80 लाख रुपये होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे रेट तुमचा 5 ते 6%नीच वाढतोय. खूप 10, 12, 15 वर्ष लागतात शेतीचे दर डबल व्हायला. हा, प्लॉटिंग वगैरे होण्यासारखी जमीन असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मी म्हणतो फक्त शेती, जिथं शेती करून पिकवली जाते. आता शेती फायद्याची कुणासाठी होते, की जे शेती घेणार आहेत 2 एकर 5 एकर आणि तिथं उत्पन्न काढणार आहेत आणि त्यातून फायदा घेणार, तर ती वेगळी गोष्ट आहे. मी फक्त गुंतवणुकीचा हा पॉइंट मांडलाय. गुंतवणूक करणार असेल तर 6%च्या आसपासच वाढेल. तुम्ही प्लॉटिंग करून विकाल वगैरे ते सगळं वेगळं आहे. तो कन्सेप्टच इथे येत नाही. आपण फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी बोल. शेती घेण्यासाठी किरकोळ आहे का? 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, 50,000, लाख रुपयाला अशी मिळते का शेती? नाही मिळणार आहे. त्यामुळे शेती घ्यायची असेल, एकतर ती खूप चांगली वाढत नाही, प्लस घेण्यासाठी खूप जास्ती पैसे लागतील. जुन्या काळात आजी आजोबा 30-40 वर्षांपूर्वी शेती खूप महाग मिळत नव्हत्या ना, त्यामुळे ते किरकोळ पैसे आले थोडेफार साठवून ते शेती घेत होते, 1 एकर 2 एकर 5 एकर. पण आज ते वेळ आहे का तशी? नाही आहे. त्यामुळे शेती घेण्यासाठी खूप जास्ती पैसे आहेत, आणि इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ती वाढणार नाहीये. हा, तुम्ही शेती घेऊन कमवणार असाल, मग तिथे जास्ती कष्ट करणार असाल, पिकवणार असाल, तर ती तुम्ही वेगळी गोष्ट त्याच्यामध्ये होईल. थोडीफार शेतीचे दर पण वाढतील, आणि मेन तुमचा फायदा असेल तो शेतीमधून येणाऱ्या पिकाचा असेल. पुढे जाऊन आजकाल सगळीकडे जे असतं की प्लॉट. आता प्लॉटचे पण 2 टाईप असतात. बिगर शेती म्हणजे गुंटेवारी, सॉरी NA नॉन ऍग्रिकल्चर बिगर शेती म्हणतोय, आणि दुसरा गुंटेवारी म्हणजे जो शेतीचा प्लॉट असतोय तुकडा पाडलेला. तुम्ही म्हणणार सर ते तुकडा पाडलेला शेती घेऊन फायदा नाही, त्याच्यावर लोन वगैरे मिळत नाही. आता वेगवेगळे विचार आहेत. मी फक्त इन्व्हेस्टमेंट सांगतो. आता का माहितीये का, NA चा प्लॉट 20 लाख रुपयाला मिळतोय, ठीक आहे, गुंटेवारीचा 10 लाख रुपयाला मिळतोय.
तर तो व्यक्ती काय करेल, माझ्याकडे 20 लाख आहेत बाबा, आणलेत कुठनं तरी, साठवलेत, 10 लाखाचा तो प्लॉट घेतो, त्याच्यावर 10 लाखात मी घर बांधतो. तुम्ही म्हणा ते सरकारनं पाडलं बिडलं तर, ते लय कुठं पाडलेलं पाहिले का आजपर्यंत? अतिक्रमण निघत नाही तर जमिनीवर शेतीच्या ह्याच्यावर बांधलेलं घर कुठं पाडणार आहे? जाऊ दे, पण त्या मुद्द्यात नाही जाऊ, ते वेगळं आहे पॉइंट. तर प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करताय तर प्लॉट कुठे घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. घर बांधायला वगैरे घेताय वगैरे सगळं ठीक आहे, मग त्यात काय अडचण आहे, तुम्हाला घर बांधायचं आहे. काही तत्वज्ञानी येऊन आणि सांगतात भाड्याच्या घरामध्ये राहावा, परवडतं स्वतःचं घर बांधण्यासाठी. पण भारत हा इमोशनल देश आहे. एक घर तरी असावं असं माझं वैयक्तिक मत आहे, की तुमचं घर आहे, आई वडील मुलं वगैरे तुम्ही जे काय आहात, एकत्र कुटुंब जे राहते ते भाड्यानं राहिल्यानंतर ती फिलिंग नाही ना. आपण इमोशनल देशामध्ये राहतो, इमोशन्स जुडलेले आहेत. हा, तुमच्याकडे त्या इमोशन्स वगैरे नाही आहेत किंवा तुम्हाला तो पटतच नाही कन्सेप्ट, तर सोडून द्या. पण मला असं वाटतं एखादं घर असावं, इमोशन्स असतात आपल्याकडे, त्या गोष्टी असतात, ठीक आहे. पण नुसती इन्व्हेस्टमेंट म्हणून जर प्लॉट घेताय तर त्या प्लॉटचे रेट ना 6 ते 10% आसपासच वाढतात. तुम्ही म्हणणार बाबा शेतीपेक्षा जरासं डबल व्हायला लागले. हा, आता तो प्लॉट कुठे आहे? काही काही ठिकाणी मी पाहतोय 10-10, 15-15 वर्षापूर्वीचे प्लॉट आहेत ना, लाखभर रुपये वाढलेत, काही ठिकाणी वाढलेच नाहीत, कारण अशा एरियात घेतले की जिथं काहीच झालं नाही. प्लॉट वाढतो कुठं? की जिथं वस्ती होणार आहे, घरं लवकर बांधली जाईल, ते फास्ट डेव्हलपमेंट होईल अशा ठिकाणी वाढतील. अदरवाईज ते वाढत नाहीत. प्लॉट घेणं सगळ्यात फायद्याचं कुठं ठरतंय? कमर्शियल. कमर्शियल म्हणजे काय? तिथं गाळे वगैरे पाडून बँका वगैरे येणार आहेत. तुम्ही म्हणणार अशा ठिकाणी जर प्लॉट घ्यायचा झाला तर तो महाग असणार. असू दे ना, पण त्याचे दर पण तसेच वाढणार आहेत. त्याचा महाग का आहे? कारण तो प्राईम लोकेशन आहे म्हणून आहे ना. 5-10 वर्षांमध्ये तुम्हीच तिथं काय समजा कन्स्ट्रक्शन करून खालचे गाळे बँकांना वगैरे किंवा काय ना काहीतरी केलं तर ते खूप होतं. त्यामुळे प्लॉट जर घ्यायचा असेल, तुमच्याकडे ठीकठाक पैसे असतील तर ते कमर्शियल मध्ये जाऊ द्या. घर बांधायचं असेल तर बिंदास्त घ्या. त्या नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघू की बाबा घरासाठीच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल. आणि राहिला प्रश्न हा प्लॉटचा आहे, हा स्वस्त पण नाही येत ना. 500 रुपयाने चालू करतो आणि प्लॉट घेतो नाही. प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला एक ठराविक रक्कम 8-10 लाख रुपयांच्या वर लागतातच. हा, खेड्यांमध्ये खूपच ह्याच्यामध्ये 5-6 लाख रुपयाला मिळेल. पण आज मी एक थोड्याशा छोट्या शहरांचा विचार करतोय. पुणे मुंबईचा तर मी ते विचारच नाही करत, मोठमोठ्या शहरांचा. छोट्या छोट्या गावांमध्ये पण आज 10-15 लाख रुपयांना आलंय. मग पूर्ण खेडेगावांमध्ये तिथं 5-6 लाखांना असेल. पण तेही सांगतो की मी तेवढे पैसे पण गोळा करून घेणं थोडंसं अवघड जाते, म्हणजे कमी पैशामध्ये होत नाही. त्यामुळे इंटरेस्ट रेट पण इथं तुम्हाला म्हणजे तो प्लॉट म्हणजे काय पुढच्या 6 वर्षामध्ये डबल होईल का, हा पहिला प्रश्न विचारायचा. म्हणजे काय असतं, डबल कधी होणार? 72 ला व्याजदराने डिवाइड करायचं, म्हणजे किती वर्षात डबल होणार. इथं इयर आणि इथं इंटरेस्ट रेट हा फॉर्म्युला असतो बेसिक. मग आता मी 6 वर्षात डबल म्हणला तर हे इकडे गेलं आणि हे इकडे आलं. 12% व्याजदर हे स्टँडर्ड आहे. तुम्ही स्वतःला प्लॉट घेताना गुंतवणूक म्हणून घेत असाल, इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर स्वतःला एक प्रश्न विचारायचा की पुढच्या 6 वर्षामध्ये हा प्लॉट डबल होईल का. आसपासचा थोडासा अंदाजा घ्या आणि मग विचार करता येतो. देन पुढे पॉइंट आला पॉलिसी. हे पॉलिसी नावाचा खेळ आहे ना, हा बऱ्याच लोकांना फसवतोय. का फसवतोय? त्यांना काय सांगितलं जातंय? 15 वर्ष इतके पैसे भरा, 16व्या वर्षापासून एवढे पैसे चालू होतील किंवा 25व्या वर्षी इतके पैसे. निव्वळ फसवणूक होते. सांगितलं काय जातं? 3 पट, 4 पट, 5 पट पैसे होतील, नाही होत आहे. ह्याचा इंटरेस्ट म्हणजे मी म्हणतो ह्याचं व्याजदर किंवा ह्याची बाबा जी वाढ आहे ना पैशांची, ही पण एवढी एवढीच असते. 6, 7, 8% आसपासच चालेल. ह्याच्यापेक्षा जास्त कुठला पॉलिसी आहे ती सांगा की ती तुम्हाला 12 आणि 13-14% किंवा सांगतात 10%च्या वर नाही सांगणार आहे. तो फक्त पॉलिसी चिकटवणारा माणूस असतो ना, तो तुम्हाला पॉलिसी काय चिकटवतोय त्याचं कमिशन आहे त्याच्यामध्ये. मग ते युलिप असतात बघा, मनी बॅक पॉलिसी, क्लिअर कट सांगतो सगळ्यांमध्ये पैसे, काही खास रिटर्न मिळत नाही. त्याच्यापेक्षा एफडी करा. एफडी काय, उद्या गरज पडली काहीतरी झालं तोडून आणून काहीतरी करू शकता. हे पैसे थोडीच एकदा गुंतवला 5 वर्ष तर लॉकिनच आहे, काही करा पैसे देत नाहीत परत. 5 वर्षानंतर काढायला गेला किरकोळ देणार, व्याज देतील काय नाही देतील हा पण प्रॉब्लेम आहे. सांगतात की 15-20 वर्ष झाल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाहीत. मग का अडकाला, घ्यायला लागला एवढंच. मग त्यापेक्षा एफडी करा ना, इमर्जन्सीला लागतील तर मिळू तरी शकतात. इथं मिळणार पण नाहीत, लवकर काढायला गेला हाय ते पण देत नाहीत राव परत. त्यामुळे हे फक्त एजंटला कमिशन देण्याचा धंदा आहे हा. पुढचा पॉलिसी प्लस इन्शुरन्स नावाच्या स्कीम येतात, त्या तर बकवास स्कीम आहेत. का?
काय सांगतात, वर्षाला ₹1,00,000 50,000 भरा, पॉलिसी कव्हर तुम्हाला 15 वर्षांनी एवढे पैसे मिळतील किंवा 5 वर्षांनी 10 वर्षांनी एवढे हप्ता चालू होईल आणि त्याच्याबरोबर जेवढे पैसे आता भरायला पॉलिसी करायला त्याच्या 10 पट तुम्हाला इन्शुरन्स मिळणार. म्हणजे काय, जर ₹50,000 वर्षाला भरताय तर तुम्हाला त्याच्या म्हणजे ₹5,00,000 इन्शुरन्स मिळणार. अहो काय चाटायचं आहे काय हे ₹5,00,000? 5,00,000 होतंय काय? मेल्यावर 5,00,000 द्यायला लागल्यात. मेल्यावर 5,00,000 काय येणार आहे? मागची फॅमिली जगणार आहे का पुढं? नाही जगणार आहे. इन्शुरन्स आणि पॉलिसी जे मिक्स असते ती कधीही हात लावू नका. जगात मी म्हणतो 2च इन्शुरन्स असतात. पहिला इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स आणि दुसरा हेल्थ इन्शुरन्स. याचे व्हिडिओ बनवू नंतर आपण निवांत मध्ये. मी माझ्या वयाच्या 24व्या वर्षी पहिले 3 पगार झाले त्यावेळी टर्म इन्शुरन्स काढला. जसं माझं मास्टर्स कंप्लीट झालं, एमटेक कंप्लीट झालं ना, काम जॉबला वगैरे लागलो, पहिल्या 3 महिन्याच्या सॅलरी झाल्या मी टर्म इन्शुरन्स काढलाय. त्यावेळी जो काढलेला ना, चला सांगायला ₹50,00,000 सुरुवातीला काढला, त्याचे मला फक्त ₹5,700 महिन्याला भरायला लागतात. सॉरी वर्षाला, महिन्याला नाही. वर्षाला मी 5,700 भरतोय. आज पण तेवढेच आहेत. थोडासा टॅक्स वगैरे वाढून झालेलं, पण आता टॅक्स पण ते बंद झाले. म्हणजे हे इतके वर्षाला भरून मी 50,00,000 हे कधी माझ्या 10 वर्षा अगोदर काढलेलं मी. टर्म इन्शुरन्स असतोय म्हणजे तुमची डेथ झाली म्हणजे करता माणूस जो घरात आहे त्या घरच्यांना तेवढे मिळालं. आता त्याच्यानंतर मी हे वाढवायला लागलो टर्म माझे. जसं जसं इन्कम वाढायला लागला मी टर्म इन्शुरन्स पण वाढवायला लागलो. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय बघा, असा एक गुई करून ढास घरात आला, चावला, दोघा तिघांना डेंग्यू झाला, ऍडमिट केलं, प्रत्येकाचं बीड 1.5-2 लाख. मग आजपर्यंतचे साठवलेले पैसे 5-6 लाख 7-8 लाख सगळे गेले. एक जर ऑपरेशन घरात झालं ना, घर दारिद्र्य रेषेच्या खाली येते. बऱ्याच भारतातल्या घरांची ही परिस्थिती आहे. किंवा आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून चांगल्या दवाखान्यांमध्ये न गेल्यामुळं दुर्दैवी बात अंत होतोय त्यांचा. का? पैसे नव्हते, चांगल्या हॉस्पिटलला फॅसिलिटी मिळाल्या नाहीत. मग हा प्रॉब्लेम आहे. किंवा आपण हॉस्पिटलला नेतेवेळी लोक काय बघतात की किती महाग आहे आणि के आहे बघून हॉस्पिटल ठरलं जातं. का? हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे. त्यामुळे मी म्हणतोय हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स. आता हे सगळ्याच ही वाली देतात का कुठं? हेल्थ इन्शुरन्स तर मोठमोठ्या कंपन्या पण देत नाही, जे हे विकतात नाही पॉलिसी बिलिसी हे देत नाही. टर्म इन्शुरन्स मिळतो डेथ झाल्यानंतर हे मागच्या फॅमिलीला, आणि हे हेल्थ इन्शुरन्स बाबा सध्या तुमच्या घरात 2, 3, 4 जी लोक आहेत, हे 2च इन्शुरन्स आहेत. ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवतो. त्यामुळे पॉलिसी प्लस इन्शुरन्स कोण विकतंय की हे जर तुमचा काय म्हणतात काय डेथ नाही झाली तुमची 30 वर्षानंतर तर तुम्ही भरलेले पैसे परत मिळणार. अहो जर परत मिळणारा कन्सेप्ट असेल ना, तो एवढा मोठा प्रीमियम घेतोय की विचार करू नका. जे एक्स्ट्रा पैसे आहेत ना ते इकडे कुठेतरी गुंतवू, ढीगभर पैसे होतात त्याचे. डिटेल व्हिडिओ ह्या प्रत्येकावर देतो मी फक्त एक असतं ह्या पण घ्यायच्या नाहीत. ह्या 2 गोष्टीकडे अजिबात जाऊ नका. हे इन्शुरन्स नाही आहेत आणि पॉलिसी पण नाही आहेत. पुढचा पॉइंट कुठला आहे? तर गोल्ड. अगाय हा लय कळीचा मुद्दा झालाय आजकाल लोकांचा. का? ज्या पद्धतीनं सोनं रॉकेट व्हायला लागले, सगळी म्हणतात सोनच घेतो, पण सोन्याचा दर हा ठरतो कशावर? एक शॉर्ट्स बनवलेत बघा, युद्ध होणार की नाही होणार, नॅशनल बँक काय करायला लागलेत, रिझर्व्ह बँक सारख्या काय करतात, बाकीचे देश काय ठरवलेत त्याच्यावर. पण आपल्याकडे सांगतो की प्रॉब्लेम काय आहे? सोनं कुठलं घेतात? फिजिकल. 2 टाईपच्या सोन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना, फिजिकल आणि डिजिटल. डिजिटल गोल्ड नाहीये म्हणत मी, ते सांगितलंय ते घेऊ नका. आणि दुसरं डिजिटल बाबा म्हणजे ऑनलाईन जे काय असतं ना त्याचे टाईप आहे. फिजिकल सोनं म्हणजे मी सोनाराकडे गेलो, मग सोनाराकडे गेल्यानंतर सोनाराकडे घेतले दागिने वगैरे घेतले, तर तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतो, 10 ते 20% तुम्हाला मेकिंग चार्जेस असतात. दागिने घेतला तुम्ही, म्हणला आम्ही दागिने नाही घेणार, नाणी घेणार, ते बिस्किट घेणार, सोन्याचं बिस्किट फेमस असायचं बघा पिक्चर मध्ये दाखवायची, तिथं तुम्ही म्हणा मेकिंग चार्जेस नसतात. अहो मग ते घेऊन का डोक्याला ताप करायला, ठेवायचं कुठं? तुम्ही म्हणा घरात ठेवतो, लॉकर मध्ये ठेवतो. टेन्शन का घ्यालाय? ते एकतर फिजिकल घेतलंय सोनं आणि ते पण वापरणार नाहीये तर त्यात काही अर्थ नाहीये. दागिने घेतला तर प्रॉब्लेम काय? 10 ते 20% चार्जेस आहेत. म्हणजे ₹1,00,000 सोनं आणलायचा त्याच्यावर 1,10,000 किंवा 1,20,000 द्यायला पाहिजेत. का? कर्णावळ मेकिंग चार्जेस. तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या सोनाराकडे घेतोय, तो कर्णावळ मेकिंग चार्जेस घेत नाही, घेतलं तर लई किरकोळ ₹1,000 घेतोय ₹1,00,000, तो तुम्हाला मग गंडवतोय. काय सांगतोय 24 कॅरेटचा तुम्हाला दर लावतोय, देताना 22 कॅरेटचं सोनं देतोय. जाऊन चेक करा जावा. तुम्ही म्हणा काय फरक पडला? 22 कॅरेटचं सोनं स्वस्त आहे ना. तुम्हाला स्वस्तचं सोनं दिलं
आणि मेकिंग चार्जेस घेतले, फिरवून तिथंच आणलेलं असतं त्यांनी. हे पहिला लक्षात घ्या. तुमच्याकडं जर कोणतरी मेकिंग चार्ज सोनार घेत नाही, ह्याचा अर्थ असा आहे तो तुम्हाला सोन्यामध्ये काहीतरी घोळ. मेकिंग चार्जेस करणारे घेतले नाही तर तो जगणार कसं, मग त्याला पैसे कसे मिळणार हो? हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मला जण सांगतात की सर आम्ही घेतलेलं सोनं, मला पावती दाखवतात, मग सांगतात की सर असा असा परत आता पुढे काय नाही करू शकत आपण. घेताना तुम्ही 22 कॅरेट त्यावर लिहिलेलं आहे ना, 22 कॅरेटचं सोनं घ्यायलाय. विचारा तरी जाऊन, जो मेकिंग चार्जेस सोनार घेतच नाही तो तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं देतोय काय बघा. मग सांगणार 24 कॅरेटचं नाही होत, दागिने करायला 22 कॅरेटचं दागिने पाहिजे, म्हणजे सोनं पाहिजे. मग त्यांनी दर 22 कॅरेटचा लावावा. बघा तुम्ही मार्केटला जाऊन, तुम्ही स्वतः चेक करा. हा झाला, हे ऑलरेडी महाग पडलं सोनं. दुसरी केस, अजून मोठा प्रॉब्लेम काय झाला इथं, ते जर म्हणजे समजा बांगड्या घेतल्या, अंगठी वगैरे घेतली तर त्याच्यावर झीज येते की. 10 ग्रॅम 1 तोळ्याचं सोनं घेतलं आणि काही वर्ष वापरला, जर त्यामध्ये एखादा ग्रॅम सोनं जर झिजलं तर ते पण बोंबललं की ते पण 10,000 रुपये गेले. म्हणजे ऑलरेडी 10, 15, 20,000 इथं लॉस आहे मेकिंग चार्जेसचा, त्या झीजमध्ये पण आहे. मी फक्त गुंतवणुकीच्या विचारानं सांगालोय. वापरणार असला तर आयुष्यभर तसं वापरा, काही फरक नाही पडत. तुमची हौस होती, फिटली म्हणा, सोडून द्या. पण गुंतवणूक करणार आहे सोन्यामध्ये तर हा फिजिकल आहे. ठेवणं प्रॉब्लेम, चोरी बिरी होण्याचं टेन्शन, प्लस मेकिंग चार्जेस, प्लस कुठलं आणखीन तुम्हाला झीज वगैरे झाली तर. डिजिटल गोल्ड म्हणजे डिजिटल गोल्डचे वेगळे आहेत. सिंपल, सरकार कशाला सपोर्ट करायला आम्हाला, ईटीएफ, इक्विटी ट्रेडेड फंड, म्हणजे म्युच्युअल फंड वगैरे सारखं असतं ना ते ईटीएफ, तिथं घुसा. का टेन्शन नाही ना, चोरी न काय आहे, तो दर मिळणार आपल्याला. डोक्याला ताप नाही बाबा, उद्या विकायचं आहे उद्या विका, जाऊन तिथं काय वजन करतो, एवढं झीज झाल्या, हे होतं त्यात ते होतं, असलं काही भानगड नाही. ठेवायचं पण टेन्शन नाही. मग हे टेप तुम्ही म्हणणार अहो ते सोनं असं घालून फिरवलेल्याचा फील कुठे आहे, फील पाहिजे तर वर या ना, मग ते नुकसान होणार आहे तिथं. सोन्याची मी गुंतवणुकीचा व्हिडिओ बनवायला लागलोय की कुठल्या कुठं करू शकतो, ह्या प्रत्येक पॉइंटवर एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये 10-15 मिनिटं डिस्कस करूया. ओके, इकडं शेअर मार्केट हा तर पॉइंट भावांनो बदनामच आहे. शेअर मार्केट जुगार आहे. जुगार आहे का? जुगार कोणासाठी माहितीये काय, जे लॉटरी मटका टाईप खेळायला येतात नाही तर त्यांच्यासाठी येतो. कारण तुम्ही जिथं पैसे टाकणार आहे देशात, समजा सगळ्यात मोठी कुठली इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला माहिती आहे एलआयसी. एलआयसी तुमचे पैसे घेऊन काय करायला लागले, बँकेत ठेवायला लागले काय काय, कारण बँकेत ठेवून काय करतात, व्याजदर कमी आहे, ती पण इथंच इन्व्हेस्ट करायला लागल्यात. तुम्ही म्हणणार ती हुशार लोक आहेत, कशी काय हुशार आहेत ती, ते म्हणणार तुम्ही नॉलेज घेतलंय, त्यात डिग्र्या घेतल्यात. बाळांनो, म्युच्युअल फंड इंडस्ट्री किंवा हे आहे ना, ह्याच्या डिटेल्स मध्ये व्हिडिओ गेल्यानंतर समजेल. सिंपल गोष्टी आहेत, सिंपल सिंपल. कुठले स्टॉक्स घ्यायचे असतात काय, मी तिकडं पण जाऊ नका म्हणतोय, मी नंतर बघूया. इथं लोक येतात शेअर मार्केटमध्ये काय म्हणतात माहिती का, माझ्याकडे 10,000 रुपये आहेत, पुढच्या महिन्यात हे जे 20 किंवा 30,000 कसे होतील किंवा पुढच्या आठवड्यात कसे होतील, हे जे करायला येतात ना, ती सगळी गायब आहेत, सगळ्यांचे पैसे जाणार. आज तुम्ही एखादा प्लॉट घेतला, समजा एक 10 लाख रुपयाला जाऊन गुंठा घेतलाय, उद्या जाऊन बघताय का हो दर किती झाला, विचारताय हा दर मला विकायचा दर किती, असं नाही ना. 2, 3, 4, 5, 10 वर्षांनी बघा विकायचा विचार कराल जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलाय, तर इथं तुम्हाला रोज काहीतरी वाढवायचं, असं होणार नाही. मग जी विचार असा करून येतात, मी 10,000 आणल्यात, दिवसाला 1,000-2,000 कसं कमवू, म्हणजे दिवसाला 10-20% कमवायचे आहेत त्यांना त्यावर, हे पॉसिबल नाही आहे. आणि हे ज्यांना पटत नाही आणि जी पटत नाही म्हणतात ती पैसे घालवतात, रडतात, बसतात गप. काही काही मग विचित्र पण प्रकार घडलेत आयुष्यात लोकांच्या. ओके, ह्यामध्ये सगळ्यात सेफ कुठला असतो, इंडेक्स फंड. म्हणजे भारत डेव्हलप होणार म्हणजे भारताची प्रगती होणार का, ऑब्व्हियसली होणार. पैशांच्या रिलेटेड होणार, पैसे वाढणार, महागाई वाढणार, मग त्यामुळे आपला इंडेक्स फंड पण वाढणार. हा इंडेक्स फंड तुम्हाला 11 ते चला 10 ते 12% कसाही देतो. 1978 पासूनचा रेकॉर्ड काढा, तुम्हाला ही रेंज दिसेल. आता 1978 पासून आजपर्यंत आपल्या देशात काय काय झालं, खूप काही गोष्टी घडल्या ना. मग तुम्ही ते करा, कुठले काय करायचे बघू. म्युच्युअल फंड, इथं काही टेन्शन नाही तुम्हाला, टाकायचं आहे 1-2% काय कमिशन घेणार आहे, ते ऑटोमॅटिक त्यातनं कट होत राहतात. ह्याचा जर ऍव्हरेज काढला तर 12 ते 15% ठरतं वर्षाला. मग हे महागाईपेक्षा खूप चांगले आहेत. मग इथं पैसे तुमचे 5 ते 6 वर्षात डबल व्हायलात, काही नाही का, गप ठेवल्यात, गप झोपून टाकलाय. ऑप्शन्स मार्केट, आता ऑप्शन्स मार्केट हा एक मुद्दा आहे. ह्यात सगळे ऑलमोस्ट 93% लोक लॉस मध्ये आहेत. ऑब्व्हियसली असणार, ज्यांना माहित नाही, जे कोणाला माहित नाही ते हे आहे. 10,000 आणलोय, माझे डबल तिबल होतील, तिथं घालवणार आहेत. इंडेक्स फंड आणि ह्या दोघांचं जर मी कॉम्बिनेशन वापरला, काय सांगतो,
वर्षाला 20 ते 25% कसे मिळतात? 24-25% आरामात आहेत. मार्केट 10-12 द्यायला लागले, इथनं 10-12 म्हणजे महिन्याला 1%. म्हणजे 25% जर मिळाले तर 3 वर्षात पैसे डबल व्हायला लागलेत. फक्त काय, इथं तुम्ही म्हणणार हे लय डेंजरस आहे सर, लय. हे डेंजरस कुणासाठी आहे? जी बाबा महिन्याला डबल टिबल करायचे विचारायला आल्यात. महिन्याला मी 1% कमवायचं म्हणाले, 1%. मग तो बघू मग. आणि राहिला प्रश्न खाली परत काय, कॉम्बिनेशन. हे सगळं मिक्स करून कसं काय फायनान्शियल आपल्याला गोष्टी करता येतील, त्याच्यासाठी हे असतं. आता ह्याचे फायदे काय आहेत माहिती आहे का? 500 रुपयांपासून मी इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतोय. बाकी कुठलीही अशी इन्व्हेस्टमेंट नाही आहे की 500 रुपयांमध्ये म्हणजे ना प्लॉट घेऊ शकतोय, ना शेती, ना काय. त्यामुळे हे सगळे पर्याय, ह्यावर एक एक व्हिडिओ, जसे जसे व्हिडिओ तुम्हाला आवडतील तुम्ही कमेंट कराल काय पाहिजे, तसे मी व्हिडिओ बनवत राहीन. ठीक आहे, चला, थँक्यू.